हे पाहू शकता तुम्ही, लाईव्ह मध्ये दाखवतो तुम्हाला मी. हे बघा मासे हे कांड्याला गेलेले आहे वाहून. पकड पकड आदू. हे बघा तुम्ही पाहू शकता. हे बघा पाऊस नव्हता तरी आम्हाला मासे मिळत आहेत. बघू शकता तुम्ही सगळीकडे मासेच आहेत, एक साईडचे एक. चला मित्रांनो, आम्ही तर झालोय रेडी. आमच्याकडे 2 बाईक आहेत आणि आम्ही 7-8 जण आहोत. तर एका बाईकवरती आम्हाला 4 जण घ्यायला लागतील. बघूया, जाऊया आता राजौली धरणावरती. तिथे मासे मिळतात का बघूया. चला तर. चला मित्रांनो, आम्ही चाललोय. एका बाईकवरती 4 जण आहोत. आमच्याकडे काही ऑप्शन नाही आहे, कारण आमच्याकडे फक्त 2 बाईक अवेलेबल आहेत. त्यामुळे आम्ही एका बाईकवरती 4 जण आहोत. आणि एक बाईक आमची पुढे गेले. विषय असा आहे की आम्हाला गावावरून माहिती मिळाली की वर्गणी सुरू झाले. तर पाऊस 2 दिवस खूप होता, पण विषय असा आहे की आम्ही बसलो गावाला यायला आणि पाऊसच गेला. तर आता आम्हीच आमच्या मुलं पाऊस गेला की काय, असं काय आम्हाला काय अजून काही समजलेलं नाही. तर बघूया, अजून काय आम्हाला कुठे मासे मिळाले नाही, कारण पाणीच नाही आहे. तरी पण बघूया, आज आम्ही चाललोय धरणावरती. तिकडे बघूया काय मिळतं का. चला तर मग आम्ही राजौली धरणावरती. तर तुम्हाला आता सुंदर असा व्ह्यू दाखवतो. चला. तर आम्ही आलोय माशाला खरं तर, पण असं सुंदर व्ह्यू बघून आम्ही इथे थांबलोय. सुंदर असा व्ह्यू आहे बघा, राजौली कुचांबे राजौली धरणाचा आहे बघा, तुम्ही पाहू शकता. तर मित्र आमचे थोडीशी मजा करत आहेत. मित्रांनो, आता आम्ही चाललोय धरणावर. मस्त जरा सुंदर असा व्ह्यू घेऊन आलो आणि आता चाललो आम्ही जरा पुढे आलोय, मासे पकडण्यासाठी चाललोय. तर बघूया मासे मिळतात का. पाऊस नाही आहे आणि ऊनही नाही, पण सुंदर वातावरण आहे. तर मस्त 2 दिवस आम्ही गावाला आलोय. छान असं वातावरण आहे. पण जे आमच्यासाठी गरजेचं आहे तो म्हणजे पाऊस. पाऊस आला तरच आम्हाला मासे मिळू शकतात, कारण पाऊस आला तर पाणी येतंय. पाणी आल्यावर वल्गणीला सुरुवात होते, पण अजून काही पाऊस पडलेला नाही आहे. थोडा थोडा पाऊस पडतो मध्ये, पण पूर्णपणे काय अजूनही पाऊस आलेला नाही आहे. तर बघूया, तरी आम्ही प्रयत्न करतोय मासे पकडण्यासाठी. आता चाललोय वरती, बघूया मिळतात का मासे थोडेफार. चला तर. चला मित्रांनो, आम्ही आता आलोय. पूर्ण जंगल आहे इकडे. चाललो आहे मी धरणाच्या टोकाला एकदम, कारण भरपूर जण बोललेत की तिथे मासे मिळतात म्हणून. तर जाऊया आपण, आमचे सगळे मित्र आहेत. चला तर. जंगल आहे पूर्ण, पाहू शकतो तुम्ही. तर नील, काय वाटतं, मासे मिळतील का नाही? आपण आलोय, मिळतील. 2 दिवस झाले, अजून काय आम्हाला काय पाऊसच आला नाही, तर मासे कुठून मिळणार. अजून काय मासे मिळाले नाहीत. आज अपेक्षा आहे मिळणार म्हणून. पाऊस बघू शकता, ढग येतात जातात, ढग आलेत, पण पावसाची काय अजूनही काय पडलेलं नाही. तर बघूया पाऊस पडतो का. सुयश, काय म्हणताय, मासे मिळतील का आपल्याला? हो, 100% मासे मिळणार. बघूया, चला जाऊया. आम्ही सोबत आमच्या मासे पकडण्यासाठी मच्छरदाणे आणले, अजून कांडले, आणि आमचा हा कांडल पाहू शकतो तुम्ही, आमची बिर्याणी. आणि आमचं तेवढं बजेट नाही आहे, कारण आम्ही कालच बिर्याणी केली. तर बजेट आमचं बिर्याणी झाली नव्हती ती. आमचा प्लॅन होता बिर्याणी करायचा, पण काय ती बिर्याणी झाली नाही. तो खिचडी भात झाला. आमचे जेवणी जरा
जेवली नाही actually काय झालं माहितीये? तो 2 किलो राईस आणलेला ना तर 2 किलो राईसच चांगला परवड होता. एक्स्ट्रा उगीच टाकला आपण. ऍक्च्युली विषय झाला की आम्ही 10 जण होतो. 10 जण होतो आणि 10 जणांना जास्त करून 2 किलो असं 2 किलो चिकन आणि 2 किलो राईस लागतो. पण विषय असा झाला की आम्हाला वाटलं की जरा थोडासा राईस जास्त आणायला पाहिजे म्हणून आम्ही 3 किलो राईस घेऊन आलो आणि 2 किलो चिकन होतं. त्यामुळे राईसचं प्रमाण जरा जास्त झालं, त्यामुळे खिचडी भात झाला. तरी आम्हाला खूप भूक लागलेली, कारण आम्ही दिवसभर मासे पकडण्यासाठी जात होतो. चला तर जाऊया आपण. तर मित्रांनो, आता आपण खाली आलेलो आहोत धरणाच्या एकदम एंडिंगला. तर बघू शकता पाणी आपण, आणि बघू शकता आपल्याला पहिल्यांदा आपण कांदा टाकली होती आणि आपल्या पहिल्या कांदामध्ये 30 सेकंदामध्ये आपल्याला एवढे मासे मिळालेले आहेत. बघू शकता तुम्ही. तू आपण बघा, तुम्ही दाखवतो मी पिशवीमध्ये पण मासे आहेत. आंबे पण आम्हाला मिळाले थोडेफार. फक्त 30 सेकंदाची ही कमाल आहे. बघू शकता तुम्ही, बघू शकता तुम्ही. हे आम्ही पहिल्या 30 सेकंदामध्ये एवढे मासे मिळाले आम्हाला. तिथे आम्ही कांदा टाकली होती, पाहू शकता तुम्ही. हे मासे पण तुम्हाला आपल्या मोबाईलची एवढी क्लिअरिटी नाही तरी पण दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. पोरं आमची खूप खुश आहेत, कारण ऊन पण खूप आहे. पाहू शकता तुम्ही, ऊन खूप आहे तरी पण आम्हाला मासे मिळालेले आहेत. बघा उत्साह बघू शकता तुम्ही, खुश पाहू शकता. म्हणून तुम्हाला मी नंतर लाईव्ह मध्ये दाखवणार आहे. आमच्या नाश्त्याची पण सोय झालेली आहे. आंबे आम्हाला मिळाले खायला. तर मासे पकडत आहेत अजून इथं ट्राय मारत. आणि सुंदर असा नजारा बघू शकता तुम्ही, एकदम खूप छान आहे. सह्याद्रीच्या एकदम आम्ही एंडिंगला आलेलो आहोत. पाहू शकता तुम्ही, नदी पण पाहू शकता तुम्ही. बघूया आता पुन्हा एकदा आम्ही ट्रायल मारणार आहोत. तर तुम्हाला मी दाखवतो लाईव्ह मध्ये किती मासे भेटले, काय भेटले, कसे भेटतात मासे, तर तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळाने. आमचे दोन मित्र वरती गेले होते. बघू आपण काय 15 मिनिटात मासे पकडलेले एवढे. हे बघा वरती गेले होते कांडाला घेऊन, एक वरच्या ढोमध्ये गेलेले आणि 15 मिनिटामध्ये एवढे त्यांनी मासे पकडले. तुम्ही बघू शकता, दाखवू शकतो तुम्हाला मी. हे बघा पूर्ण कांडाला भरलेले आहे. ते सोडवायला आम्हाला जवळजवळ अर्धा तास जाणार आहे. बघू शकतो, नंतर सोडू. आता खाली जातो आपण. बघूया आता लाईव्ह मध्ये तर तुम्हाला दाखवतो की दुसरी कांडाला आम्ही सोडतोय. एक मिनिट, लावून ठेव ना, दगडी देवर मोठा आहे वरचा. तुम्हाला मी लाईव्ह मध्ये दाखवतो. आता हे आमचे कांडल एक्सपर्ट सुयश मासे आहेत. तर कांडलवरती जाते. बघू शकता तुम्ही, ऊन खूप आहे त्यामुळे पूर्ण दिसत नाही व्हिडिओमध्ये, तरी दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. बघू शकता ही कसरत आहे मासे पकडण्याची. मासे आलेले आहेत, हे मासे वरून घेऊन येत आहेत. बघू शकता तुम्ही. अजून तरी मासा काय, हा आहे बघा, तुम्ही पाहू शकता लाईव्ह मध्ये. हे बघा मासे मिळालेला आहे, एक मासा लाईव्ह मध्ये बघू शकता तुम्ही. हे बघा तुम्ही बघू शकता, हे 2 मासे आपल्याला इथे भेटलेले. हे बघा प्रोसेस चालू आहे. मासे खूप आहेत आतमध्ये. तिकडे मासे बघा वरून पिटली देतात मासे. बघू शकता तुम्ही. हे बघा पाहू शकता.
हे बघा मासे भेटले ते बघा, बघू शकता तुम्ही. आतमध्ये आतमध्ये आण सुयश, आतमध्ये आण कांडाल. मासे भेटायला सुरुवात झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा बघा एक मासे मिळालेले, 2 मासे एका ठिकाणी 2 मासे आहेत. हे बघा पाहू शकता तुम्ही. हे बघा लाईव्ह मध्ये बघू शकता तुम्ही. हे बघा खूप मासे आहेत, हे बघा भेटलेत. हे बघा, हे बघा भेटू शकतात पांढरे पांढरे, त्याला आमच्याकडे पिटलंडी म्हणतात. हे बघा खूप मासे भेटत आहेत, पाहू शकता तुम्ही. हे बघा, हे बघा भेटू शकता. हे बघा खूप मजा करतात मुलं ही. पकड पकड आजू. हे बघा तुम्ही पाहू शकता. हे बघा पाऊस नव्हता तरी आम्हाला मासे मिळत आहेत, बघू शकता तुम्ही. सगळीकडे मासेच आहेत, एक साईजचे एक प्रकारचे मासे मिळत आहेत. मळूचा मासा नाही, जो आम्हाला पाहिजे तो मासा नाही, पण खूप छोटे छोटे मासे मिळतात, पाहू शकता तुम्ही. पाहू शकता कसरत पोरांची मेहनत आहे ही. एवढ्या लांबून आलो मासे पकडायला, पण मासे मिळतात. मन तृप्त झालेले पोरांची खुशी तुम्ही पाहू शकता. सुशीम, काय वाटतं तुम्हाला? मासे मिळतात, आनंद आहे, खूप आनंद आहेत. आता कांडाला आम्ही बाहेर आणतोय, पाहू शकतो तुम्ही. हे बघा मासे पूर्ण कांडाला भरलेले आहे. हे बघा तुम्ही, तुम्हाला दाखवतो मी लाईव्ह मध्ये एकदम. हे बघा पोरं खूप खुश आहे. सुयश, तुम्ही काय मानू शकता? पूर्ण आम्ही आलोय मुंबईवरनं मासे पकडण्यासाठी, वळगण्यासाठी, पण आम्हाला मासे भेटलेले आहेत तेवढे. हे बघा पाहू शकता तुम्ही. आता चला मी व्हिडिओ बंद करतोय, मासे काढतोय. पाहू शकता तुम्ही. हे बघा किती पडले बघितली. खूप मासे. ऊन आहे, पाऊस काय अजून तरी आलेला नाही. आम्ही दुसरी ट्रायल मारली आणि पहिली ट्रायल तुम्हाला दाखवली नाही, दुसरी ट्रायल आहे. खूप मासे भेटलेत. पुन्हा इथे काढायला बसलेत आमचे सर्व मित्र. हे बघा, हे आम्हाला आतापर्यंत एवढे मासे भेटलेत, अजून मासे मिळत आहेत. चला मी आता मासे काढायला सुरुवात करतो. पूर्ण कांडाला भरले, पाहू शकतो तुम्ही. आरू, काय वाटतं तुम्हाला? मासे मिळत आहेत? मग खूप मिळत आहेत, अजून अजून भेटतील. ठीक आहे, पाहू शकता तुम्ही. पाहू शकता पूर्ण कांडाला भरले. सुंदर व्ह्यू आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये आहोत आम्ही. मस्त छान असं वातावरण आहे. पाऊस तरी अजून काही आलेला नाही, पण आम्हाला मासे मिळाले, खूप समाधानी आम्ही आहोत. मळूचे मासे आम्हाला पकडायचे होते, कारण मळूचे मासे खूप खायला टेस्टी असतात, पण ते काय मिळाले नाहीत. परंतु मळूचे मासे मिळाले नाहीत, पण हे आम्हाला छोट्यामध्ये मासे एक साईजचे मिळाले आहेत. हे बघा आम्ही इथे मासे पकडतोय, तुम्हाला दिसणार नाहीत मासे, पण खूप आहेत. हे बघा दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. हे बघा छोटे छोटे मासे आहेत, पाहू शकता तुम्ही. छोटे छोटे आहेत, छोटे छोटे मासे आहेत. हे बघा सगळे मित्र आमचे बसलेत मासे काढायला. मी पण जातो आता मासे काढायला. मित्रांनो, आता आमची एक लास्ट ट्रायल आहे. बघू लास्ट ट्रायलमध्ये किती मासे मिळतात. 2 ट्रायलमध्ये मस्त छान असे मासे मिळालेत. आता तिसऱ्या ट्रायलमध्ये बघूया. चला बघूया आपण. टाकल्या माशाला सुरुवात झाली आहे बघा, पाहू शकतो तुम्ही. हे बघा उड्या मारायला सुरुवात केली माशाने, पाहू शकतो तुम्ही. हे बघा, हे बघा, हे बघा लगेच मासे गावायला सुरुवात झाली, बघू शकतो. हे बघा ही शेवटची आणि आमची तिसरी ट्रायल आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा.
हा शेवटचा टोक आहे. राजू डबल आहे तिकडे आजू. कुठे टोक दर टोक कुठं आहे? हे बघा इथे लावून ठेव तिथं. लाव. इकडे कुठे आहे? इकडे टोक पकड. बाहेर की दारीने. हे बघा मासे भेटलेत कांडालेमध्ये. हे बघा खूप मासे आहेत. आता तिसरी ट्रायल आमची शेवटची ट्रायल आहे. मासे भेटलेत पाहू शकता तुम्ही. एक साईज आहे. हे बघा तुमचा छोटा अतुल मासे वरून घेऊन येतोय आणि आपल्या जाळ्यामध्ये फसतात मासे. तो खूप खुश आहे कारण तो मुंबईला राहतो आणि त्याला काय अजूनही गावचं काय कसे मासे पकडतात काहीच माहिती नाही म्हणून तो खूप खुश आहे. आमचे लेजेंडरी सुयश हो गया. हे बघा हे बघा मासे पिटल्याची पद्धत बघू शकता तुम्ही. युनिक पद्धत आहे ही मासे पकडण्याची. ही फक्त कोकणातच आपल्याला पाहायला मिळते. हे बघा आलेले आहेत. हे बघा पाहू शकता तुम्ही मासे. बघा जाळ्यामध्ये मासे मिळालेले आहेत. हे बघा आता आम्ही काढतोय कांडाल. बघू किती मासे मिळतात यामध्ये. शेवटची ट्रायल आहे ही. इकडे तर या साईडला तर जास्त नाहीत, वरच्या साईडला खूप मासे आहेत. सुंदरसं वातावरण आहे पाहू शकता तुम्ही. सह्याद्रीचं एकदम सुंदर वातावरण. खूप छान. चला आम्ही आता घेतोय कांडाल काढायला. तर आम्ही आता समाप्ती करतोय. तिसरी ट्रायल आमची झाली आहे. पाहू शकता तुम्ही आमचे लेजेंडरी सुयश मासे गुंडाळत आहे. हे खूप उशीर झाला आहे. 6 वाजलेत आणि आम्हाला जायला खाली नाही म्हटलं तरी 1 तास जाईल म्हणून आम्ही डायरेक्ट कांडाला गुंडाळतोय आणि डायरेक्ट आम्ही आता घरी मासे काढू दे. हे बघा पाहू शकता तुम्ही. सुयश जरा दाखवता का मासे. हे बघा खूप मासे मिळालेत. अतुल तुम्ही पहिल्यांदा आलात मुंबईवरून गावाला मासे पकडण्यासाठी. कसं वाटतं तुम्हाला. लय मजा येते. एवढं कोकणात आहे ना या इकडं धरणावर लय मजा म्हणजे लय मजा. काय तो मासे आहे. पहिल्यांदाच आलाय. त्याला काही अजून काही मासे ती कसे मजा मला कुठंच भेटली नाही. तो बोलतोय छोटा अजून त्याला अजूनही मासे त्याने बघितले नव्हते कसे पकडतात. पहिल्यांदाच आलाय तो आणि त्याला पहिल्यांदाच पाहायला मिळालंय. आम्हाला वाटलंही नव्हतं की आम्हाला एवढे मासे मिळतील म्हणून, कारण आम्ही पाऊस आहे पाऊस नव्हता पडला मासा. हे बघा पाहू शकतो तुम्ही. पोरं खूप खुश आहेत. पाऊस नव्हता ऊन होतं. आम्हाला वाटलंही नव्हतं एवढे मासे मिळतील पण आम्ही आलो माशाच्या शोधामध्ये आलो वरती सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये आणि आम्हाला जाळ्यामध्ये मासे मिळालेत. पाहू शकता तुम्ही. मासे एका साईजचेच आहेत पण पोरं खूप खुश आहेत. पहिल्यांदा एवढे मासे पकडला नाहीत पोरांनी. खूप मासे मिळालेत. तरी आमची शेवटची ट्रायल आहे. संध्याकाळ झाले जवळजवळ 6-6:30 वाजलेत आता आणि आता आम्ही चाललोय घरी. तुम्हाला तिसरी ट्रायल दाखवतो तुम्ही. पोरं खूप खुश आहेत. पोरांचा आनंद काय गगनात आहे. कारण पहिल्यांदा मासे बघितले. आम्ही पकडतो मासे. आता सर्व मुंबईलाच असतात पण 2 दिवसासाठी गावाला येतात मासे पकडण्यासाठी वल्गणीसाठी खास. पण वल्गण काय आम्हाला मिळाली नाही कारण पाऊसच पडला नाही. पण आम्ही मासे तर पकडलेत. पाहू शकता तुम्ही. चला आम्ही चाललो आता. सुयश काय म्हणताय तुम्ही. कसं वाटतं तुम्हाला. एवढं मुंबईवरून गावाला आलात. लोक आपल्याला शिव्या देतात कारण हे पाहू शकता तुम्ही. लाइक फॉलो और ओ सरप्राइज के लिए बेल आइकन के दबाना मत भूलिए. चला चला मासे मिळालेत आपल्याला. चांगली सोय झाली माशाची. चला आता आपण चाललोय घरी. जंगल आहे पूर्ण.
ही कोकणातली नवीन पद्धत आहे मासे नेण्याची. पाहू शकता तुम्ही, ही अश्मयुगातली पद्धत आम्ही आता इथे वापरतोय, कारण डोंगरावरती जातोय आम्ही. खूप डोंगर उंच आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आमच्याकडे नेण्यासाठी पिशवी नव्हती, त्याच्यामुळे आम्ही जाळ्यामध्ये मासे घेतले आणि चाललोय आता वरती. चला तर